हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. चला सुरुवात करूया ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 93. शंतनूने मीराला घराच्या थोडं अलीकडे सोडलेलं. ती उतरली आणि त्याला बाय करू लागली. बाय शंतनू, नीट जा आणि घरी गेल्यावर पोहोचल्याचा मेसेज करशील हा आठवणीने, ती म्हणाली. ओके बॉस, तो तिला इशारा करत म्हणाला आणि त्याने बाईकच्या समोरच्या हँडलवर थोडा पुढे झुकत एक हात ठेवून त्यावर हनुवटी टेकवत तिला निहाळू लागला. त्याची ही अदा पाहून मीराचं हृदय पुन्हा घायाळ झालेलं. ओके बाय, ती स्मित करत पुन्हा म्हणाली. बाय. तो पुन्हा तिला एकटक पाहत मान तिरकी करत म्हणाला. तो तिथंच निवांत थांबलेला आणि तिला वाटत होतं तो आधी जाईल, पण तसं चिन्ह तर काही दिसत नव्हतं. अरे काय झालं, तू नाही जाणार आहेस? बघ नाही तर पाऊस येईल पुन्हा. तू जा आधी, मग मी जाईन. ओके, ती मान हलवत म्हणाली आणि खरंच जायला निघाली. खरं तर तिलाही त्याला सोडून जावं वाटत नव्हतं. त्याचे आज भलतेच अंदाज पाहायला मिळत होते. जाता जाता कितीतरी वेळा त्याला वळून पाहत होती आणि तो सुद्धा तसाच तिला ती जाईपर्यंत स्माईल देत पाहत राहिलेला. पण ती दिसायची बंद झाली तेव्हाच तो तिथून निघून गेला. मीरा झपझप पावलं टाकत तिच्या घरी पोहोचली. डोरबेल वाजवताच आईनं दार उघडलं. मीरा, किती वेळ हा? आणि काय ग, किती भिजलीयस? मीराने घरात पाऊल टाकताच आई विचारू लागली होती. अगं, पाऊस खूप होता ना आज, त्यामुळे झालं लेट. जीभ बाहेर काढत दाताखाली दाबून ती पटकन तिच्या बेडरूम मध्ये धावली. भिजलेले कपडे चेंज करायचे होते. बहुधा स्वरा किचनमध्ये आईची हेल्प करत होती. तिला मात्र न सांगताच सगळं समजलेलं. मीरा पहिले भिजलेले कपडे चेंज करून ती फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये गेली. चेहऱ्यावर खूप खूप सारं पाणी मारलं, पण मनाच्या कोपऱ्यात शंतनू सोबतचे ते क्षण अजूनही रुंजी घालत होते. चेहरा पुसत आणि केस कोरडे करत ती बाहेर आली तर मोबाईलवर आताही त्याचाच मेसेज होता. आय मिस्ड यू सो मच मीरा. तो मेसेज पाहून तिच्या गालात आताही खूप मोठी स्माईल आलेली. त्याला रिप्लाय करायला घेणार एवढ्या तिला भिजल्यामुळे शिंका सुरू झाल्या. ये मौसम का जादू है मितवा. हो ना मीरे, भिजलेली दिसतेस कोणासोबत तरी. मागून स्वरा येत हळूच म्हणाली तसं तिने मोबाईल लॉक करत मागे पकडला. अगं नाही असं काही. ती बोलली खरी, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही ब्लश होतं. हो, आता मला सांगतेस का हे नाही म्हणून? आरशात चेहरा बघितलास का तुझा? काय बाबा, मज्जा आहे कोणाची तरी आज. एक गप नदी, ती लाजत खाली पाहत हसली. करा, एन्जॉय करा. आणि चल आता जेवायला, कपोट भरलंय शंतनू सोबत फिरून. नाही ग, चल. तिनं हातातला मोबाईल तसाच साईडला ठेवला आणि गालात गडद होणारी स्माईल घेऊन ती शिंकतच किचनमध्ये आली. झाली ना सर्दी? काय गरज होती भिजायची मीरा? आणि छत्री घेऊन का गेली नव्हतीस? अगं विसरले होते ग, उद्या नक्की नेईन म्हणत ती आईला जेवणाचं बाहेर घ्यायला हेल्प करू लागली. मनाच्या कोपऱ्यात मात्र मनाच्या तारा छेडणारं गाणं वाजत होतं. रंग हे सारे तुझे, फूल मी कोवळे, कोणती जादू भोळी झाली रे नाकळे. बेफिकर मन हे झाले, भान प्रेमाचे आले, बावरे स्पर्श सारे नवे नवे. शंतनू आणि मीराच्या लग्नाची तयारी सुरू करायची होती, पण त्याच्या आईला एकदा भेटून घ्यावं असं मीराच्या बाबांना वाटत होतं. ते तर असणारच होतं, पण बस शंतनूकडून त्या दोघांच्याही मागेही कोणाचा तरी आधार राहावा असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी मीरातर्फे शंतनूला पुन्हा त्याच्या आईला भेटवण्याची आठवण करून दिली होती. आज संडे होता आणि शंतनू त्याच्या आईला अगदी त्याच्या मनाविरुद्धच मीराच्या घरी घेऊन यायला निघणार होता. तो त्याच्या आईचीच वाट पाहत होता, जिला यायला थोडा वेळ लागलेला. तिनं मीराच्या घरी गेल्यावर विचारपूर्वक बोलावं यासाठीही शंतनूला तिला आधीच समजवायचं होतं. तो त्याचसाठी तिची पहिल्यांदा अशी वाट पाहत इकडून तिकडे एरझऱ्या घालत होता. एवढ्यात बाहेर कारचा हॉर्न वाजला आणि शंतनू धावत डोरमध्ये पाहायला गेला.
आईची कार बाहेर आलेली दिसत होती. ती कारमधून उतरून लगेचच घरात आली. अरे वा, रेडी आहेस वाटतं. चला मग जायचं मीराच्या घरी. हो, तुला मी त्यासाठीच इथं बोलावलं आहे. पण तिथं जाण्याआधी मला काही गोष्टी क्लिअर करू दे. बोल. पण म्हणजे फायनली मीराशीच लग्न करण्याचं तुझं ठरलंय तर? पण मला एक कळालं नाही, तू एकटा सगळं ठरवून रिकामा झालास. नाही, तुला माझ्याबद्दल काही वाटत नाहीच, पण ऍटलिस्ट तिकडून आल्यावर तिला मला एकदा भेटवावं असं एकदाही नाही वाटलं का तुला? अजिबात नाही वाटलं, कारण मागच्या वेळी तुझी रिॲक्शन मी पाहिलेली आहे. तेव्हा फक्त मी तुला तुझ्या करिअरकडे लक्ष दे असं सांगत होते शांतनू. प्रेम करण्याचं वय ते नव्हतं. जी चूक माझी झाली ती चूक तुझी होऊ नये. तुझ्या चुकीचं तर तू अजिबात बोलू नकोस हा, प्लीज. शांतनू, तू ना अगदी तुझ्या बाबांवर गेला आहेस आणि खरं तर म्हणून मला तिची काळजी वाटते. तुला तिची काळजी करायची काहीही गरज नाहीये. मी आहे समर्थ. तू फक्त नावाला आहेस म्हणून चल, तेही तिच्या बाबांना तुला भेटायचंय म्हणून. अदरवाईज मला तरी काहीच फरक पडत नाही, तू असलीस आणि नसलीस तरीही. त्याचं हे बोलणं तिला अगदी खोलवर रुतलं. ठीक आहे, ॲज यू विश. तसंही माझ्या विरोधात तुझ्या बाबांनी तुला चांगलंच शिकवलंय. मग काय, तू माझं चांगलं सांगितलेलं ही ऐकणार नाहीस असंच दिसतंय. तर ठीक आहे, तू मला बोलायला लावू नकोस. शांतनू आईशी रागातच बोलत होता. असं काय चुकलंय रे माझं शांतनू? मला नेहमी नेहमी ऐकवत असतोस, त्यांच्यामुळे कधीच माझ्याशी नीट बोललाही नाहीस तू. मला काय वाटतं याचा कधी विचार केलायस? माझं मात्र मन सतत तुझ्यासाठी धावतं आणि तू तुझ्या बाबांनी सतत संशय घेतला तरीही मी त्यांच्यासोबत राहायला हवं होतं का? पहिली गोष्ट मिसेस नितिका, बाबांनी मला काहीही शिकवलेलं नाहीये. जे घडलंय ते सगळं माझ्यासमोर होतं आणि मला कळत होतं. तुला तुझी चूक मान्य नाही करायची तर सोड ना. तसंही तू बाबांवर खरंच प्रेम केलं होतं का तरी काय माहीत. कारण तुझं प्रेम जर खरं असतं ना तर तू त्यांना सोडून अशी त्यांच्याच मित्रासोबत गेली नसतीस. शंतनू, तुला फक्त एक बाजू दिसते आहे आणि तुलाही केवळ एकच बाजू दिसते. तुला फक्त त्यांचा पॉझिटिव्हनेस दिसला, त्यांचं प्रेम नाही. ते संशय घेत नव्हते तर त्यांना काही गोष्टी दृष्टीस पडलेला. त्यांना काय, मलाही. जाऊ दे, ज्या तू कधीच ऐकल्या नाहीस. मान्य करणं तर दूरची गोष्ट होती. त्याला संशयाचं नाव देऊन आता तू माझ्या लाईफमध्ये काहीही प्रॉब्लेम क्रिएट करू नकोस प्लीज. तो एकदम हात जोडून म्हणाला. शंतनू, कधी तर माझ्याशी आई म्हणून प्रेमाने बोललायस का रे? तो हक्क कधीच गमावलाय तू. आणि प्लीज तिथं गेल्यावर असं काहीही वागणार किंवा बोलणार नाहीयेस जेणेकरून मीरा आणि तिच्या घरचे दुखावतील. ही एकच विनंती आहे माझी. आय थिंक वी शुड गो. म्हणत तो कपडे नीट करत घराबाहेर आला. त्याच्या आईनेही क्षणभर डोळे मिटले आणि स्वतःला नॉर्मल केलं आणि मग बाहेर आली. माझ्या कारमधून जाऊया प्लीज, एवढं तरी ऐकशील? आई बाहेर येत विचारत होती. ठीक आहे, तो सुस्कारा सोडत बोलला आणि त्याने घर लॉक केलं. तो कारजवळ येताच आईच्या ड्रायव्हरने डोअर उघडून दिलं आणि तो अगदी कोपरा पकडून बसला आणि खिडकीतून बाहेर पाहू लागला. शंतनूची आई ही साईडला बसली. दोघात बरंच अंतर होतं, एखाद्या परक्यासारखं. आणि ते पाहून शंतनूच्या आईला मात्र मनात काहीसं सलत होतं. कार सुरू झाली पण आईचं सगळं लक्ष शंतनूकडेच होतं. कितीही झालं तरी तो तिचा मुलगा होता. तो शांतपणे तरीही तोंड पाडून तिच्यासोबत जो बसलेला. शंतनूचं हे असं वागणं नेहमीच असायचं. एखादी गोष्ट समोरच्याकडून चुकली किंवा एखादी व्यक्ती मनातून उतरली तर तो त्या माणसाला कायमचा आयुष्यातून वगळायलाही मागं पुढं पाहायचा नाही. अगदी त्याच्या बाबांसारखाच. पण त्याने एकदा तरी आपल्याशी गोड बोलावं, कधीतरी मांडीवर डोकं ठेवावं असं तिला वाटायचं. पण तो जो दूर होत गेला तो कायमचा दूरच होत गेला. त्याच्यासाठी अधूनमधून त्याला भेटायला येणं, भेटायला आल्यावर येताना त्याला काहीतरी वस्तू घेऊन येणं असं ती नेहमीच करत राहायची. पण त्याने त्याच्या वागण्यात ना काही फरक पडला ना त्याला तिच्याबद्दल पुन्हा काही वाटलेलं. शंतनूला नाही म्हटलं तरी लहानपणीचे ते तिघे एकत्र असतानाचे दिवस आठवत होते. त्याचे बाबा, तो आणि आई सगळं कसं छान चालू होतं जोपर्यंत बाबांचा मित्र आयुष्यात आला नव्हता. तो आयुष्यात आला आणि दिसायला सुंदर असणारी त्याची आई मॉडेलिंगसाठी बाहेर पडली. बाबांनी पूर्ण विश्वासाने तिला बाहेर पडू दिलं. तेव्हा शंतनू 6 वर्षाचा असेल आणि हळूहळू तिचं बाहेर राहणं वाढू लागलं.
शंतनूला तिचा सहवास कमी मिळत होता. बाबा मात्र नेहमी सोबत असायचे आणि आजीही. पण आईची कमी ती अशी थोडी पुरी होणार होती. आई काही दिवसांनी कमावती झाली होती आणि बहुतेक तिला अचानक बाबांचा मित्र आवडू लागलेला. दोघांची वाढती भांडणं आणि दोघांच्या भांडणात तिच्या बाबांना सतत त्याचा मित्र कसा चांगला आहे हे तिचं ऐकवणं वाढू लागलेलं आणि एक दिवस दोघंही वेगळं झाल्याचं त्यानं पाहिलं. बाबांना झालेला त्रास त्यामध्येच आजीचं जाणं त्याला अजूनही जसंच्या तसं आठवत होतं. इथून कुठं घ्यायचंय शंतनू, ड्रायव्हरला सांगतोस का? आईच्या आवाजाने शंतनूचे विचार थांबले. इथून राईट घ्या आणि वळलं की पहिलं घर तिचंच आहे. ओके साहेब म्हणत ड्रायव्हरने कार त्याने सांगितली तशी घेतली आणि कार पार्क होताच ते दोघं एक क्षणाला उतरले. डोअर बेल वाजली तसं मीराने डोअर ओपन केलं. शंतनूला एकवार पाहून तिनं त्याच्या आईकडे पाहिलं. नमस्ते आंटी, या नात म्हणत शंतनूकडे ओझर तिची नजर गेली आणि त्याच्या गोडस्मितने ती घायाळ झाली. बसा तुम्ही दोघं, मी आई आणि बाबांनाही बोलावते म्हणत मीरा आत गेली. आई ते आलेत, मी बाबांना सांगून आले म्हणत ती त्यांच्या बेडरूममध्ये बाबांनाही सांगायला गेली. आणि इकडं आई त्या दोघांसाठी बाहेर पाणी घेऊन आली. बाबा ही काहीच वेळात त्यांना बाहेर जॉईन झाले. मीरा तिथंच बाजूला लपून हॉलमध्ये त्यांची चाललेली बोलणी ऐकत होती. शंतनूने सांगितलं मीराबद्दल. तशी मी एकदा नाही दोनदा भेटली आहे तिला. शी इज व्हेरी नाईस गर्ल. त्याची आई म्हणाली तशी मीराच्या मनात उगाचच धाकधूक वाटून गेली ती ब्युटी कॉन्टेस्ट आठवून. हो धन्यवाद, पण म्हणजे तुम्हाला काहीच आक्षेप नाहीये ना या नात्याला? बाबांनी विचारलं. नाही, मला का आक्षेप असेल? तसंही दोघांनी एकमेकांना पसंत केले तर आपण काय म्हणू शकतो. आजकाल सगळं बदलतंय, मुलं बदलत आहेत, ठीक आहे नाही? म्हणजे पुढे जाऊ शकतो ना आपण लग्नाच्या दृष्टीने. काय आहे की नाही म्हटलं तरी तुम्ही शंतनूच्या आई आहात आणि तुमचंही थोडं या मुलांवर लक्ष राहील हाच आमचा हेतू होता बस. बाबा म्हणाले. हो हो, तुम्ही काळजी करू नका, आमचा शंतनू तसाही खूप चांगला आहे. मग झालं तर, बाबा हसत म्हणाले. मीरा तू तिथं का उभी आहेस अशी, तूही ये ना इथे, शंतनूची आई म्हणाली तशी ती हळूच बाहेर आली. हो मीरा ये ना बाहेर, पाया पड त्यांच्या, मीराची आई म्हणाली. पाया पडते हा आंटी म्हणत मीरा पाया पडली आणि शंतनूच्या आईने तिला तिच्या जवळ बसवलं. तुमची मुलगी खूप हुशार आहे हा. म्हणजे काय उत्तर दिलेले तिने कॉलेजच्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये. ग्रेट. पण तेव्हा मला माहित नव्हतं की माझ्या मुलात आणि तिच्यात असं काही आहे. हो का? कसली कॉन्टेस्ट म्हणालात? बाबांनी विचारलं आणि मीराने शंतनूकडे घाबरून पाहिलं. अहो तुम्हाला माहिती नाही? शंतनूची आई पुढे म्हणणार एवढ्यात शंतनू मध्येच बोलला. बाबा तिनं ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतलेला कॉलेजमध्ये असताना. कोणीतरी मुद्दाम नाव दिलेलं आणि ती स्पर्धा तिने जिंकलेली, त्याबद्दल बोलते ही. हो का? आम्हाला नाही माहिती याबद्दल. मीरा तू बोलली नाहीस? आई म्हणाली. हो ना, तू अशा स्पर्धेत भाग घेतला होतास. आणि बाबा पुढं काय म्हणणार त्या आत. मीरा म्हणाली. बाबा अहो मी नाही बोलले, पण दीला माहितीये, मला वाटलं तुम्हा दोघांनाही हे सगळं आवडणार नाही म्हणून मी. ती अडखळत सांगत होती पण तिच्या चेहऱ्यावर खूप भीती पसरलेली. आणि बाबा तिचं नाव मुद्दाम एका मुलीने दिलं होतं, ती काहीच करू शकत नव्हती, नाव मागे घेता येत नव्हतं, म्हणून मीच बोललो होतं तिला की तू कर पार्टिसिपेट. हो पण अहो ती जिंकली हे महत्वाचं आहे. शी इज व्हेरी स्वीट गर्ल. तिची उत्तरं अगदी अल्टिमेट होती माहितीये, शंतनूची आई म्हणत होती. ओ अच्छा, छानच. आम्हाला माहिती नाही हे विशेष. असो. अगं हे बसलीस काय, जा काहीतरी खायला आण या दोघांना. मीरा जा आईला मदत कर. आज स्वरा तिची मोठी बहीण नाहीये ना घरात, तिनं घर बुक केलंय, तेच काम चालू होतं इंटेरियरचं, तेच कसं झालंय बघायला गेलीये. ओ अच्छा, म्हणजे तुम्हाला 2 मुली आहेत तर, गुड, शंतनूची आई म्हणत होती. शंतनूकडे एकवार पाहून मीरा आत निघून गेली. आणि मीरा काय ग एवढी मोठी गोष्ट लपवलेलीस? आणि मीरा काय ग एवढी मोठी गोष्ट लपवलेलीस आमच्यापासून? तू ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतलास, निदान नंबर आल्यावर सांगायचं तरी, मला तरी सांगायचं होतं. सॉरी ना आई. बर चल राहू दे आता, ते झालं गेलं, गंगेला मिळालं. जा हे स्नॅक्स नेऊन दे बरं बाहेर तू. हो आई म्हणत ती सगळं बाहेर आणून सर्व करू लागली.
फायनली आज महत्त्वाचं काम झालेलं आणि दोघांचं लग्न फिक्स झाल्यात जमा होतं. मीराच्या बाबांनी आधीच काढून आणलेल्या लग्न मुहूर्ताच्या तारखा शंतनूच्या आईलाही दाखवल्या आणि त्यातलीच एक फिक्स करण्यात आलेली. आता बरोबर 2 महिन्यांनी दोघांचं लग्न होणार होतं. दोघांच्या नजरेचे लपंडाव मात्र आता पुन्हा नव्याने रंगू लागलेले. आजचा भाग इथेच संपलाय. बघूया मीरा आणि शंतनूच्या लग्नाची तयारी कशी होते, लग्न कसं होतंय. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.